How are you, student? Today we are going to learn a new lesson which is very useful in our day-to-day life. Generally, we speak without thinking, but some wise men used to say that it is necessary for us to speak before you think. Now we are going to learn a lesson 3.4. Think before you speak. Before starting the lesson, we are going to take chit chat or warming up activity. Do you write a diary? Generally, it is essential for us to write everything in our diary. Do you write letters or notes to your friends and relatives? Generally, now we are living in the days of computer and mobile phone. That's why we send some messages and we receive some messages. For example, text message, picture message, etc. डू यू एवर फाईट विथ युअर फ्रेंड्स? मग मित्रांशी आपण कधी कधी भांडतो का? डू यू हॅव आर्ग्युमेंट? टू आर्ग्युमेंट, राईट डाऊन द वर्ड टू आर्ग्यू. टू आर्ग्यू म्हणजे वादविवाद करणे, त्याचा नाऊन आहे. आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद स्पर्धा. विथ युअर फॅमिली मेंबर्स, मग आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी आपला कधी वादविवाद तुम्ही करता का? जनरली वी मेक आर्ग्युमेंट with our family members sometimes, not frequently or always. What are the arguments about? मग ते आर्ग्युमेंट करतात, ते भांडण करतात, ते कशाविषयी असतं? रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज्ड इन प्लेस ऑफ स्पीक. स्पीक या शब्दाऐवजी, स्पीक म्हणजे काय? बोलणे. टू स्पीक म्हणजे बोलणे. आता बघा, त्याच्याऐवजी शब्द दिले विच इज रिलेटेड विथ टॉकिंग ऑर स्पीकिंग. स्पीक मीन्स टू टॉक, टू अटर. टू अटर म्हणजे उच्चारणे. टू टेल म्हणजे सांगणे. टू अनाऊन्स, ANNOUNCE, टू अनाऊन्स म्हणजे घोषित करणे. आणि टू डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे. दीज वर्ड्स आर रिलेटेड विथ स्पीकिंग. आता इन ब्रॅकेट व्हॉइस अँड ओपिनियन ETC कन्व्हर्स से आपण म्हणू शकतो. आता चॅट, गॉसिप, गप्पा मारणे, लेक्चर देणे. कम्युनिकेशन आवर थॉट्स अँड आयडिया टू वन अनदर अँड टू इच अदर. कम्युनिकेट, विचारांची देवाणघेवाण करणे. टू कम्युनिकेट म्हणजे काय? शब्द लिहित चला. टू कम्युनिकेट म्हणजे विचारांची देवाणघेवाण करणे, त्याचं नाव आहे कम्युनिकेशन. एक्सप्लेन, टू एक्सप्लेन स्पष्ट करणे, त्याचं नाव आहे एक्सप्लेनेशन. अपहोल्ड इन ब्रॅकेट अँड ओपिनियन, सपोर्ट, प्रेज, recommended, request, urge, plead. urge means to plead, विनंती करणे. These are words related to speak. Introduce, mention, refer to, उल्लेख करणे. refer to एखाद्या बाबीचा उल्लेख करणे अशी फ्रेज आहे. टू डिस्कस म्हणजे चर्चा करणे. टू रिमार्क ऑन, एखाद्या बाबीवर किंवा गोष्टीवर प्रतिक्रिया देणे. टू रिव्ह्यू, रिलेटेड टू स्पीक, रिव्ह्यू. देन कॉमेंट ऑन, टीका करणे. नंतर स्कॉल्ड म्हणजे रागावणे. चाइल्ड, क्रिटिसाइज, टीका करणे. ब्रीथ, रिलेटेड टू स्पीक. यू हॅव टू फाइंड आउट ऑल द वर्ड्स फ्रॉम अ गुड डिक्शनरी अँड देअर pronunciation for a good dictionary. Pull up, report, admonish, suggest, indicate. Suggest means सुचविणे, indicate म्हणजे दर्शविणे, त्याचं नाव आहे इंडिकेटर. सजेस्ट, नाउन सजेशन. आता सजेस्टला एक, त्याच्यानंतर ॲडवाईज अजून एक शब्द आपण त्याला वापरू शकतो या ठिकाणी. मीन म्हणजे साधन. डोनेट, शो, रिफ्लेक्ट, एक्सप्रेस आणि रिव्हील. आता बघा या ठिकाणी pick out the word you know
and underline the ones that you do not know. तुम्हाला माहीत नसणारे शब्द. Take out the words you know and underline the word ones that you do not know. म्हणजे जे शब्द तुम्हाला माहीत आहे, means the words you know their meaning, take out after the word, and the word which you don't know, underline the word. Means unknown word and known word. If known word is given tick mark, unknown word is given underline. Find out their meaning and pronunciation. Pronunciation is the most important thing, and meaning is the most. You have to handle, or you have to refer a good dictionary. From a good dictionary दिलेच आहे त्या ठिकाणी बघा. Which of these words have a positive meaning? सकारात्मक अर्थ असला पाहिजे. Which of the words suggest an unpleasant context? आता या ठिकाणी बघा असे शब्द दिलेले आहे. या ठिकाणी इकडे शब्द दिलेले अँग्रीली, रूडली, नेस्टिली, क्वाइटली, स्लोली आणि क्विकली. All these word, which part of which these word are called adverb. Adverb, क्रिया विशेषण. क्रिया विशेषण मध्ये I have told you the meaning of adverb in parts while teaching in parts of speech. adverb क्रिया विशेषणाची व्याख्या बघा. त्याच्यामध्ये तुम्ही adverb म्हणजे क्रिया विशेषण, घडणाऱ्या क्रियेबद्दल. The word which tells more about the action word or action, that word is called adverb. क्रियापदाबद्दल किंवा घडणाऱ्या क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण असं आपण त्याला म्हणतो. ट्राय टू ट्रान्सलेट दिस वर्ड इन टू युअर मदर टंग. डोंट फॉरगेट टू डू युअर होमवर्क. आता हे शब्द तुम्ही डिक्शनरीतून पाहायचे, त्यांचा प्रोनाउन्सिएशन पण पाहायचा, आणि त्याच्यानंतर you have to translate all these words given on page number 80 in glossary. Translate them into your mother tongue. आणि ते भाषांतर पण करायचे, त्यांचा अर्थ पण पाहायचा, हे लक्षात घ्या. आता बघा, was Disraeli trying to give a scientific reason? Disraeli, what was Disraeli? We are going to learn. Was he only trying to give a message in a lethal but effective way? पण त्याला मेसेज द्यायचा होता का? भाऊ, man was meant to listen more and talk less. Generally we have 2 ears and 1 mouth, and all these 2 things suggest that you should speak less and you should listen more. But generally we behave oppositely. Man was meant to listen more and talk less. जास्तीत जास्त ऐकायचं आणि कमीत कमी बोलायचं, पण आपण तसं करत नाही. That is why as the great British statesman, स्टेटमेंटचा अर्थ लिहून घ्या. STATEMN. स्टेटमेंट म्हणजे मुत्सद्दी राजकारणी, मुत्सद्दीपती. मुत्सद्दी म्हणजे वाईज. या ठिकाणी वाईज स्टेटमेंट. मुत्सद्दीपती इतिहासामध्ये कौर होता. कौर स्वातंत्र्यपूर्व काळाचा जो इतिहास होता त्याच्यामध्ये 1818 ते 1947चा जो इतिहास होता त्याच्यामध्ये मुत्सद्दीपती कौर होता, हे लक्षात घ्या. स्टेटमेंट म्हणजे अतिशय चाणाक्ष, वाईज स्टेटमेंट. बेंजामिन डिझरायली सेड नेचरचा एन कॅपिटल, नेचर म्हणजे निसर्ग, has endowed, to endow, write down the word to endow, ENDOW. to endow means to offer, बहाल करणे किंवा देणे. पण या ठिकाणी टू एंडो म्हणजे निसर्गता, निसर्ग गिवन बाय द नेचर फ्रॉम इनबॉर्न, दॅट इज कॉल्ड इनबॉर्न स्किल. इनबॉर्न म्हणजे निसर्गदत्त मिळालेली देणगी. मॅन हॅज 2 ears, माणसाला जन्मतात निसर्गाने 2 कान दिले, अँड 1 माउथ, आणि 1 तोंड दिले. इफ मॅन वॉज मीन्ट टू टॉक मोर अँड लिसन लेस, he would have 2 mouth and only 1 ear. The writer
says to us in this first para, if imagine yourself a man has endowed 2 mouths and 1 ear, imagine yourself how would you look like. तर तुम्ही कसे दिसला असता, म्हणजे 2 तोंड आणि त्या 2 तोंडांमध्ये 1 कान, कसे दिसला असता. यू विल लुक like a strange animal, विचित्र प्राणी म्हणून दिसले असतात. हाऊ स्ट्रेंज with 2 mouths on the 2 sides, 2 बाजूला 2 तोंड, and 1 ear at the center, दोन्ही बाजूला 2 तोंड आणि मधोमध 1 कान. जसं आपल्या मध्ये नाक आहे ना, तसं दोन्ही बाजूला 2 तोंड असते आणि मध्ये 1 कान असतं. इमॅजिन युअरसेल्फ. अँड माइंड यू द इयर्स आर and mind you the ears are like funnel. फनेल म्हणजे काय, FUNNEL, फनेल म्हणजे नरसाळे. ओपन ऑल द टाइम. आता नरसाळा इट हॅज, देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम, त्याला आपण बंद करू शकत नाही. वेअर ॲज, त्याचप्रमाणे इफ यू हॅव टू स्पीक इवन one single word, that word must pass through 2 walls. तर तो शब्द दोन भिंतीमधून जातो. while speaking, one wall is with our with teeth and second wall is with our lips. म्हणजे 2 भिंती ओलांडून तो शब्द कसा जातो बघा. 2 fences, फेन्स म्हणजे काय, वॉल कंपाऊंड और कंपाऊंड वॉल. कुंपण, फेन्स म्हणजे काय, कुंपण. देर इज फर्स्टली 1 फेन्स ऑफ दिस 2 rows ऑफ टीथ, पहिलं दात. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस 2 rows ऑफ टीथ. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द 2 lips. आणि दुसरं कुंपण हे दाताचं असतं. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास 2 fences, 2 pierce, PIERS, to pierce through म्हणजे जाणे, फटीतून जाणे, घुसणे. through these 2 walls, though these 2 fences. therefore we must think at least twice before we utter a word. आणि म्हणून शब्द उच्चारण्यापूर्वी आपण 2दा विचार करायला हवा. You have learned about adaptation in living things in your science textbook. लिव्हिंग थिंग्स म्हणजे जैविक घटकांबद्दल विज्ञानामध्ये आपण माहिती शिकलो. फाइंड द बायोलॉजिकल रिझन, त्याला जैविक कारण शोधून घ्या. वाय मॅन इयर अँड माउथ हॅव डेव्हलप्ड द वे दे आर नाऊ. आणि माणसाचे का विकसित झाले हे अवयव, त्याचं यू हॅव टू फाइंड आउट द रिझन from your biology. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master. Means you are a master of unspoken word, but you are a slave of spoken word. जे शब्द तुम्ही बोलले नाही त्याचे तुम्ही मालक आहात, परंतु जे शब्द तुमच्याकडून बोलले गेले त्याचे तुम्ही गुलाम झाले. यू आर अनस्पोकन, यू आर मास्टर ऑफ अनस्पोकन वर्ड, यू आर अ मास्टर ऑफ द अनस्पोकन वर्ड, यू आर अ स्लेव. मास्टरच्या अपोजिट राईट डाऊन द पेअर ऑफ अपोजिट वर, स्लेव, गुलाम. मास्टरच्या अपोजिट. वन्स यू हॅव स्पोकन वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. आणि एकदा सोडलेला शब्द आपण परत घेऊ शकत नाही. डो व्हॉट यू विल, देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स, एकदा शब्द ओठाच्या बाहेर पडले तोंडातून, यू कॅनॉट गेट देम बॅक. यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक.